हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आरंभ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते. बघा, आपण साफल्य या सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघत आहोत. तर बघा, या सिरीजच्या अंतर्गतच आपले महाराष्ट्राच्या भूगोलाचे एकूण 18 लेक्चर झालेले आहेत. त्यामध्ये आपण ओळख महाराष्ट्राची, त्यानंतर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग, प्राकृतिक विभाग आणि प्रशासकीय विभाग हे यांची माहिती बघितली. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली बघितली. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व नद्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आता बघा, त्यानंतर आपण जलसिंचन हा सुद्धा एक टॉपिक बघितलाय. त्यानंतर आता आपल्याला महाराष्ट्राचे हवामान हा विषय अभ्यासायचा आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे हवामान, आता बघा, हवामान हा जो घटक आहे, तर या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान विभाग या विभागाची स्थापना करण्यात आली. तर ती केव्हा करण्यात आली? तर 1875 या वर्षी. बघा, यावेळेला भारतात इंग्रजांचे शासन होते. ठीक आहे, इंग्रजांची राजवट होती. बघा, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असल्यामुळे आपण इतिहास, भूगोल या सर्व विषयांचा अभ्यास सायमल्टेनियसली करत असतो. त्यामुळे आपल्याला 1875 मध्ये भारतात काय होते? तर ब्रिटिश शासन होते किंवा इंग्रजांचे शासन होते आणि भारताची सत्ता गव्हर्नर जनरलच्या हातात होती. त्यामुळे 1875 या वेळेला गव्हर्नर जनरल कुठले होते? तर नॉर्थ ब्रूक होते. म्हणजे बघा, इथे तुम्हाला इतिहासातला एक प्रश्न सुद्धा कव्हर होईल की भारतीय हवामान विभागाची स्थापना 1875 ला झाली. ती नॉर्थ ब्रूक या गव्हर्नर जनरलच्या कालखंडात झाली. ठीक आहे, या नॉर्थ ब्रूकचा कार्यकाल काय होता? तर 1872 ते 1876. ठीक आहे, 1872 ते 1876. तर बघा, आता भारतीय हवामान विभाग या विभागाची स्थापना का करण्यात आली? तर बघा, कुठलाही विभाग स्थापन करताना त्याचे कारण आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर बघा, भारतीय हवामानाचा अभ्यास करणे हा जरी हेतू असला तरी हा मुख्य हेतू नव्हता. मुख्य हेतू काय होता? तर बघा, तुम्हाला एक तारीख आठवण असेल की 1 जानेवारी 1877 दिल्ली दरबार. ठीक आहे, 1 जानेवारी 1877 दिल्ली दरबार. ठीक आहे, या दरबारात काय झाले? ब्रिटनची जी राणी होती तिचे आगमन झाले आणि त्यावेळेला गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड लिटन. म्हणजे लॉर्ड लिटनच्या काळात दिल्ली दरबार भरवण्यात आला व ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी त्यांचे आगमन भारतामध्ये झाले. तर ही या भारतीय हवामान विभाग स्थापन होण्यामागची पार्श्वभूमी आहे. तर नॉर्थ ब्रूकच्या काळामध्ये काय करण्यात आलं? भारतीय हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. कशासाठी? तर ब्रिटनची राणी त्या दिल्ली दरबारामध्ये येणार होत्या, तर त्यांना सुटेबल वातावरण भारतामध्ये कोणत्या विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट महिन्यामध्ये असेल त्याचा शोध घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. बघा, ब्रिटन हा जो देश आहे तो शीतकटिबंधात येतो, तर भारताचे हवामान जे आहे ते उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. म्हणजे महाराष्ट्रात हिमालयन रेंज असल्यामुळे काय आहे, तर महाराष्ट्रात काही भागामध्ये म्हणजे हिवाळ्याचा हा जो ऋतू असतो त्यावेळेला आपल्या भारतातील हवामान थंड असते. त्यामुळे बघा, हा जो काळ आहे ब्रिटनच्या राणीला भारतात बोलवण्याचा तो आहे जानेवारी या महिन्याचा काळ. म्हणजे या महिन्यामध्ये भारतात कुठला ऋतू असतो? तर हिवाळा ऋतू असतो. ही या हवामान विभाग स्थापन करण्यामागची थोडक्यात पार्श्वभूमी होती. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, भारतीय हवामान विभागाची स्थापना केव्हा झाली? 1875 ला. कुठल्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात? तर नॉर्थ ब्रूकच्या कार्यकाळात. आणि ती कशासाठी करण्यात आली? तर ही जी राणी होती ब्रिटनची ती भारतात येणार होती 1 जानेवारी 1877 ला. त्यासाठी भारतीय हवामान विभाग स्थापन करून भारताच्या हवामानाचा अभ्यास करण्यात आला. या हवामान विभागाचा पहिला संचालक कोण होता? तर त्यांचं नाव होतं हेनरी ब्लेनफोर्ड. ठीक आहे, हेनरी ब्लेनफोर्ड यांनी ही तारीख डिसाईड केली महाराणीला भारतात बोलवण्याची. ठीक आहे, त्यानंतर बघा, ही झालं इंग्रजांच्या काळातलं. त्यानंतर वसंत गोवारीकर नावाचे एक हवामान शास्त्रज्ञ आहेत. ते इस्रोचे काही काळ संचालक सुद्धा होते. ते एक महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी भारताच्या हवामानाचं 16 विभागांमध्ये वर्गीकरण करून अभ्यास केला. मान्सून मॉडेल त्यांनी तयार केले. तर भारताचे मान्सून मॅन अशी त्यांची ओळख आहे. भारताचे मान्सून मॅन कोण? तर वसंत गोवारीकर. ठीक आहे, वसंत गोवारीकर यांची कशी ओळख आहे? तर भारताचे मान्सून मॅन यांना भारतीय मान्सून मॉडेलचे जनक म्हणतात, फादर ऑफ इंडियन मान्सून मॉडेल. ठीक आहे, ही फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या. ही एक फॅक्ट आणि ही एक फॅक्ट, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर बघा, भारतात एकूण 15 हवामान विभाग आहेत. भारतात एकूण 15 कृषी हवामान विभाग आहेत. त्यातील 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत. तर बघा, पूर्वेकडील पठाराचा व डोंगराळ प्रदेश हा आहे 7वा कृषी हवामान विभाग. त्यानंतर पश्चिम पठार व डोंगराळ प्रदेश हा आहे 9वा कृषी हवामान विभाग. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश हा आहे 12वा भारतातील कृषी हवामान विभाग. म्हणजे भारतातील एकूण 15 कृषी विभागांपैकी
3 कृषी विभाग आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यांचे नंबर कुठले तर 7, 9 आणि 12 याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन विचारण्यात आला आहे. ठीक आहे, हा काय तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. पुढे हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारताचे मान्सून मॅन अशी कोणाची ओळख आहे, तर त्यांचं नाव आहे वसंत गोवारीकर. यांनी 16 मान्सून मॉडेल विकसित केले. त्यानुसार भारतातील जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा खूप फायदा झाला. पाण्याचे व्यवस्थापन करणे, पूरस्थिती, दुष्काळाची स्थिती या सर्व स्थितींचे व्यवस्थापन करणे या वसंत गोवारीकर यांच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे यांना भारताचे मान्सून मॅन म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला हवामानाचा अभ्यास करायचा आहे. तर हवामानाच्या आपल्याला संकल्पना अभ्यास कराव्या लागतील. संकल्पना कुठल्या कुठल्या आहेत, वातावरण, हवामान, तापमान कक्षा, आर्द्रता ह्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत. यांचा आपण 1 बाय 1 अभ्यास करू. बघा आता वातावरण म्हणजे काय, त्या शब्दाची जर फोड केली तर वात प्लस आवरण. वात म्हणजे काय, हवा, आणि आवरण म्हणजे काय तर आजूबाजूला जो पट्टा असतो तो. बघा ही आपली काय पृथ्वी, ही आपली पृथ्वी, आणि याच्या आजूबाजूला जे आवरण आहे हे झालं पृथ्वीचं वातावरण. ठीक आहे, आता या आवरणामध्ये कुठले कुठले घटक आहेत, तर वात म्हणजे वायू, म्हणजे मुख्य काय याच्यामध्ये वायू आहे. त्यानंतर काय आहे तर धूलिकण असतात. त्यानंतर बाष्प असते. बाष्प म्हणजेच काय, पाण्याची वाफ म्हणजे काय बाष्प. धूलिकण, बाष्प, पाण्याची वाफ. त्यानंतर तापमान सुद्धा असते. ठीक आहे, तापमान, आर्द्रता म्हणजे हेच बाष्पाचं प्रमाण म्हणजेच आर्द्रता, तापमान. त्यानंतर तापमानातील फरक असतो. ठीक आहे, त्यानंतर दाब असतो. ठीक आहे, ढग असतात. हे सर्व काय आहे तर पृथ्वीच्या वातावरणाचे घटक आहेत. ठीक आहे, वातावरण म्हणजे काय समजले, वातावरण म्हणजे पृथ्वीच्या भोवती असलेले आवरण. यामध्ये काय काय असते, बाष्प, वायू, धूलिकण, तापमान, ढग हे सगळे घटक मिळून काय बनते तर वातावरण बनते. त्यानंतर बघा हवामान म्हणजे काय, या वातावरणात होणारे बदल, म्हणजे विशिष्ट काळात या वातावरणात होणारे बदल म्हणजे हवामान. हवामान म्हणजे काय तर हवेची जास्त वेळासाठीची स्थिती म्हणजे हवामान. म्हणजे आपण म्हणतो हवामान कसे आहे, तर बघा हिवाळ्यामध्ये थंड हवामान असतं, उन्हाळ्यामध्ये कोरडे हवामान असते किंवा उष्ण हवामान असते, त्याला म्हणतात हवामान. ठीक आहे, तर हवामानाचे 2 भाग पडतात, 2 प्रकार आहेत, समहवामान आणि विषम हवामान. कुठले, समहवामान आणि विषम हवामान. बघा समहवामान म्हणजे काय, यामध्ये उन्हाळा जास्त उष्ण नसतो तर हिवाळा जास्त कडाक्याचा नसतो, म्हणजे समहवामान असतं. म्हणजे जास्त उन्हाळा पण तीव्र नसतो आणि हिवाळा पण तीव्र नसतो, त्याला काय म्हणतात समहवामान. अशा प्रकारचे हवामान कुठे आढळते तर कोकण या प्रादेशिक विभागात समहवामान आढळते. त्यानंतर बघा विषम हवामान म्हणजे काय, हिवाळा तीव्र असतो किंवा कडाक्याचा असतो, उन्हाळा सुद्धा अधिक उष्ण असतो किंवा तीव्र असतो, त्या हवामानाला म्हणतात विषम हवामान. विषम हवामान कुठे आढळते तर महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रदेशामध्ये विषम हवामान आढळते. त्यानंतर बघा तापमान कक्षा म्हणजे काय, विशिष्ट ठिकाणाच्या जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानातील फरकाला तापमान कक्षा म्हणतात. जास्तीत जास्त, कमीत कमी याचा फरक. जास्तीत जास्त व कमीत कमी तापमानातील फरक म्हणजे काय होईल तापमान कक्षा. तर बघा आता तापमान कक्षा कशी, तर तापमान कक्षा समजा जर दिवसाचे तापमान, आता तापमान कक्षा सुद्धा 2 प्रकारच्या असतात. एक आहे दैनिक तापमान कक्षा आणि एक असते वार्षिक तापमान कक्षा. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय, एका दिवसात जास्तीत जास्त व कमीत कमी तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा. तर वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, एका वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. तर बघा ही जी दैनिक तापमान कक्षा आहे, ही दैनिक तापमान कक्षा विदर्भातील नागपूर या ठिकाणी सर्वाधिक असते. म्हणजे सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी, आणि सर्वात कमी दैनिक तापमान कक्षा कुठे आहे तर रत्नागिरी या ठिकाणी. ठीक आहे, सर्वात जास्त आता वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, कोणत्या काळात, तर बघा डिसेंबर हा जो महिना आहे या काळात सर्वाधिक वार्षिक तापमान कक्षा असते. ठीक आहे, आणि सर्वात कमी वार्षिक तापमान कक्षा केव्हा असते तर जुलै महिन्यामध्ये. म्हणजे तापमानातील फरक डिसेंबर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमानातील फरक जास्त असतो, तर जुलै महिन्यामध्ये जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यांच्यामधील फरक कमी असतो. पुढे बघा तापमान कक्षा, दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा. तर वार्षिक तापमान कक्षा डिसेंबरमध्ये सर्वाधिक तर जुलैमध्ये सर्वात कमी. दैनिक तापमान कक्षा नागपूर या ठिकाणची सर्वात जास्त तर रत्नागिरी या ठिकाणची सर्वात कमी असते. पुढे बघा आर्द्रता.
आता आर्द्रता म्हणजे काय? आर्द्रता म्हणजे हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण. आर्द्रता म्हणजे काय? हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण. तर बघा, आर्द्रता ही जी आहे ही कोकण या प्रदेशात हवेतील आर्द्रता जास्त असते. म्हणजे हवेत बाष्पाचे प्रमाण कोकण या ठिकाणी जास्त असते. का? तर कोकणाच्या जवळ जो जलस्रोत आहे, विस्तृत असा जलस्रोत म्हणजे अरबी समुद्र, अरबी समुद्राचे सानिध्य कोकणाला लाभल्यामुळे तिथे आर्द्रता जास्त असते. तर विदर्भाचा जो भाग आहे म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून किंवा समुद्रापासून जसे जसे आपण दूर जाऊ तशी तशी आर्द्रता कमी होत जाईल. ठीक आहे. आर्द्रता ही बाष्पधारण क्षमतेला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. म्हणजे आर्द्रता जास्त तर बाष्पधारण क्षमता कमी, आर्द्रता कमी तर बाष्पधारण क्षमता जास्त. बाष्पधारण क्षमता म्हणजे काय? म्हणजे हवेची कॅपॅसिटी बाष्पाला धारण करण्याची. म्हणजे पाण्याची वाफ जी आहे त्यालाच काय म्हणतो आपण? बाष्प. ते किती प्रमाणात हवेमध्ये प्रेझेंट आहे किंवा किती प्रमाणात हवेमध्ये आहे त्याला काय म्हणतात? आर्द्रता. ठीक आहे. तर आर्द्रता, ठीक आहे, निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता हे आर्द्रतेचे दोन प्रकार आहेत. इथे आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास करण्याची काही गरज नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हिवाळ्याचा जो ऋतू असतो, हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कोकण किनारपट्टीवर आर्द्रता 80%च्या जवळपास असते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात आर्द्रता 80%च्या जवळपास असते व उन्हाळ्याच्या काळामध्ये ही आर्द्रता 60%च्या आसपास असते. म्हणजे हिवाळा जो ऋतू आहे त्यावेळेला कोकण किनारपट्टीवर आर्द्रता जास्त असते, तर उन्हाळा या ऋतूच्या वेळेस आर्द्रता कमी असते. ठीक आहे. त्यानंतर बघा, हवामानावर परिणाम करणारे काही घटक आहेत, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हवामानावर परिणाम करणारे काही घटक. तर भौगोलिक स्थान, महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार, सागरी वारे, मान्सून वारे, प्राकृतिक रचना, या सर्वांचा आपल्याला वन बाय वन अभ्यास करायचा आहे. बघा, आपण भौगोलिक स्थान, महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान आपण या आधीच अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार म्हणजेच अक्षांश विस्तार, याचा सुद्धा आपण अभ्यास आधीच केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सागरी वारे. आता सागरी वाऱ्यांचे दोन प्रकार पडतात. कुठले वारे? तर एक असतात खारे वारे आणि दुसरे असतात मतलई वारे. ठीक आहे. खारे वारे आणि मतलई वारे यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे बघा, मान्सून वारे. मान्सून वाऱ्यांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे नैऋत्य मान्सून वारे आणि दुसरे आहे ईशान्य मान्सून वारे. ठीक आहे. या दोन्ही वाऱ्याच्या शाखांमुळे, नैऋत्य मान्सून वाऱ्यांची शाखा आणि ईशान्य मान्सून वाऱ्याची शाखा, दोन्ही वाऱ्याच्या शाखेमुळे महाराष्ट्रात पाऊस पडतो. त्यानंतर बघा, प्राकृतिक रचना. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्र कसा विभागला गेलाय? तर सर्वात पश्चिमेला काय आहे महाराष्ट्राच्या? कोकणचा विभाग, त्यानंतर सह्याद्री आणि त्यानंतर महाराष्ट्र पठार, असा महाराष्ट्राचा प्राकृतिक रचना आहे. याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, एक आयोगाने विचारलेला एक PYQ आहे. बघा, वायू, हा जो वायू आहे याच्यामध्ये मुख्य वायू कुठले कुठले आहेत? तर बघा, नायट्रोजन आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, त्यानंतर आर्गॉन आहे आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे. तर बघा, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे वातावरणातील स्थिर वायू आहेत. ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे काय? तर वातावरणातील स्थिर वायू आहेत. तर हे जे धुळीकण आहे हे वातावरणात स्थिर नसतं. स्थिर म्हणजे काय? तर यांचं प्रमाण फिक्स आहे. नायट्रोजनचं प्रमाण किती? तर जवळपास 78%. ऑक्सिजनचे प्रमाण किती? तर 20.90 म्हणजे जवळपास 21%. त्यानंतर आर्गॉनचे प्रमाण आहे 0.90-94च्या आसपास. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.33%. ठीक आहे. 0.033, 0.094 आर्गॉनचे प्रमाण, 20.90 ऑक्सिजनचे प्रमाण आणि 78% हे नायट्रोजनचे प्रमाण. म्हणजेच नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वातावरणातील स्थिर वायू आहेत. तर धुळीकण, बाष्प, ढग, तापमान हे सगळे अस्थिर घटक आहेत. ठीक आहे. स्थिर म्हणजे काय? ज्यांचं प्रमाण बदलत नाही ते स्थिर घटक, आणि ज्यांचं प्रमाण सतत बदलत राहतं, म्हणजे आर्द्रता जास्त असली तर बाष्पाचं प्रमाण, आर्द्रता जास्त म्हणजेच बाष्पाचं प्रमाण म्हणजेच आर्द्रता, म्हणजेच बाष्प जास्त, कधी कधी बाष्प कमी होऊ शकतं, कधी जास्त होऊ शकतं. धुळीकणांचं प्रमाण कधी जास्त होऊ शकतं, कधी कमी होऊ शकतं. त्यानंतर तापमान. तापमान म्हणजे काय? तर उष्णता जी आहे ते उष्णतेतील फरक म्हणजे काय होतो? तापमान. ठीक आहे. तर ढगांचं प्रमाण, कधी ढगाळ वातावरण असतं, कधी नसतं. म्हणजे हे सगळे अस्थिर घटक आहेत. तर वायूमधले नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे जे घटक आहेत हे स्थिर घटक आहे. हा तुम्हाला आयोगाने एक PYQ विचारलेला आहे. ठीक आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण. आणि नायट्रोजनचा शोध आणि ऑक्सिजनचा शोध कोणी लावला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तो सुद्धा आयोगाने विचारलेला PYQ आहे की नायट्रोजनचा शोध कोणी लावला. म्हणजेच हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याच्यामध्येच नायट्रोजनचा शोध कोणी लावला ते सुद्धा दिलंय. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजनचा शोध लावणारे शास्त्रज्ञांची नावं कमेंट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे आता आपण बघितला वातावरणामधला एक सब पॉइंट होता वायू.
वायूचं कसं वर्गीकरण करण्यात आलंय किंवा वायूचे घटक कुठले कुठले ते आपण अभ्यासलंय. आता बघा आपल्याला हवामानावर परिणाम करणारे घटक 1 बाय 1 अभ्यासायचे आहेत. तर बघा भौगोलिक स्थान. तर आता भारताचे भौगोलिक स्थान, भारतातील महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान आपल्याला अभ्यासायचे. बघा हा आहे आपला भारताचा दक्षिण भाग. ठीक आहे, भारताचा दक्षिण भाग. इथे काय आपले गुजरात हे राज्य आहे, याच्या खाली इथे आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे, हा आपला महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र हा कसा आहे तर भारताच्या पश्चिम दक्षिण भागात. महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे? भारताच्या पश्चिम दक्षिण भागात. तर विदर्भाचा हा जो भाग आहे हा भारताच्या मध्य भागात येतो. त्यामुळे महाराष्ट्राचं जे हवामान आहे ते बदलत जाते. ठीक आहे, म्हणजे या साईडने कोकण किनारा आहे, तर कोकण किनाऱ्यात सम हवामान आहे. त्यानंतर सह्याद्री आहे, तर सह्याद्रीमध्ये थंड हवामान आहे. तर विदर्भाचा जो भाग आहे तिकडे कोरडे हवामान आहे. ठीक आहे, हे आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानामुळे हवामानात बदल होत जातो. ठीक आहे, कोकणचे हवामान कसे आहे तर थंड आहे किंवा सम हवामान म्हणू शकतो आपण. कोकणचे हवामान सम आहे कारण तिथे तापमान कक्षेमधला फरक आपण बघितलेलाच आहे. ठीक आहे, त्यानंतर सह्याद्रीमध्ये थंड हवामान आहे. त्यानंतर विदर्भाचा जो भाग आहे किंवा इकडे महाराष्ट्र पठाराचा जो भाग आहे तिकडे हवामान कोरडे आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार. आता बघा अक्षांश विस्तार, आपल्याला पृथ्वीचे स्थान माहिती आहे. ही जी पृथ्वी आहे, आता पृथ्वीला विभागलंय आपण उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धामध्ये. तर मधून ही जी रेष जाते आडवी रेष त्याला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात? विषुववृत्त. त्यानंतर 23.5 डिग्री याला उत्तर, याला म्हणतात कर्कवृत्त. त्यानंतर 23.5 डिग्री दक्षिण याला म्हणतात मकरवृत्त. ठीक आहे, त्यानंतर 66 डिग्री उत्तर आणि 66 डिग्री दक्षिण. ठीक आहे, त्यानंतर 90 डिग्रीवर काय आहे आपला उत्तर ध्रुव आणि खाली 90 डिग्रीवर काय आहे दक्षिण ध्रुव. ठीक आहे, म्हणजे इथे जे तापमान आहे 23.5 डिग्रीला, हा जो प्रदेश आहे विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तरेचा भाग आणि विषुववृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिणेकडे भाग, तर हा काय आहे तर उष्णकटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, उष्णकटिबंधीय. ठीक आहे, त्यानंतर हा जो 23.5 ते 66 डिग्रीचा जो भाग आहे हा आहे समशीतोष्ण. त्यानंतर 66.5 ते 90 हा जो आहे हा आहे शीत. दक्षिणेला पण सारखंच आहे समशीतोष्ण आणि इकडे खाली शीत प्रदेश. तर बघा आता आपण महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार बघितलाय. 15 डिग्री ते 22 डिग्री असा ढोबळमानाने महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार आहे. भारताचं जे स्थान आहे ते उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये. महाराष्ट्र हा भारताचाच भाग आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे स्थान सुद्धा कुठे असेल? हे उत्तर पूर्व गोलार्धात. कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. ते 8 राज्य सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, महाराष्ट्र ह्या कर्कवृत्ताच्या थोडं स्थान या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येत असल्यामुळे महाराष्ट्राचे हवामान कसे आहे तर अक्षांश विस्तारामुळे महाराष्ट्राचे हवामान हे उष्ण स्वरूपाचे आहे. त्यानंतर बघा आपल्याला अभ्यास करायचा आहे सागरी वारे. सागरी वारे 2 प्रकारचे, खारे वारे आणि मतलई वारे. बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला कुठला समुद्र आहे तर अरबी समुद्र. बघा हा आपला महाराष्ट्र. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कुठला समुद्र आहे तर अरबी समुद्र आहे. तर या अरबी समुद्र आणि जमीन आणि समुद्र, ठीक आहे, जमिनीचा भाग आणि समुद्राचा भाग याच्यावर जे वारे निर्माण होतात त्या वाऱ्यांना म्हणतात खारे वारे आणि मतलई वारे. तर बघा खारे वारे हे जे वारे आहेत हे दिवसा निर्माण होतात. खारे वारे कधी निर्माण होतात तर दिवसा निर्माण होतात. समुद्र, जमीन. तर बघा दिवसा जे वारे आहेत हे वारे कसे निर्माण होतात तर कमी दाब, हवेचा जास्त दाब आणि कमी दाब यामुळे वारे निर्माण होतात. तर बघा दिवसाच्या स्थितीमध्ये काय होत असते तर दिवसाच्या स्थितीमध्ये वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. म्हणजे समुद्रावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो व वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. या वाऱ्यांना म्हणतात खारे वारे. ठीक आहे, या वाऱ्यांना कुठले वारे म्हणतात? खारे वारे. तर रात्रीच्या वेळेला काय होतं, जमिनीवर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो व वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. या वाऱ्यांना म्हणतात मतलई वारे. ठीक आहे, कुठले वारे? मतलई वारे. खारे वारे आणि मतलई वारे हे दोन्ही प्रकारचे वारे कसे निर्माण होतात तर समुद्र आणि जमिनीवर निर्माण होणाऱ्या कमी आणि जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे
खारे वारे आणि मतले वारे निर्माण होतात. तर बघा, खारे वारे दिवसा वाहतात समुद्राकडून जमिनीकडे आणि मतले वारे रात्री वाहतात जमिनीकडून समुद्राकडे. तर बघा, हे जे खारे वारे आणि मतले वारे आहे, हे वारे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. ठीक आहे, आरोग्यासाठी चांगले असणारे वारे कुठले, तर खारे वारे आणि मतले वारे. या वाऱ्यांना म्हणतात डॉक्टर वारे. डॉक्टर वारे म्हणण्याचं काय कारण आहे, तर हे आरोग्यासाठी चांगले असतात किंवा पोषक असतात, त्यामुळे खारे वारे आणि मतले वारे या वाऱ्यांना डॉक्टर वारे म्हणतात. हा तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे, डॉक्टर वारे म्हणजे कुठले वारे, खारे वारे आणि मतले वारे. ही एक फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या. बघा, आता हे जे खारे वारे आहे, या खारे वाऱ्यांपासून कोकणामध्ये पाऊस पडतो, तर त्या पावसाचे प्रमाण असते जवळपास 5%. म्हणजे कोकणामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो खारे वाऱ्यांमुळे पडतो, त्याचं प्रमाण आहे 5%. ठीक आहे, त्यानंतर बघा, ह्याच खाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणात जो पाऊस पडतो त्या पावसाला म्हणतात आम्रसरी किंवा आम्रवर्षा. ठीक आहे, आंबेसरी, आम्रसरी म्हणजेच या खाऱ्या वाऱ्यांमुळे पडणारा पाऊस. तर याच खाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील 3 जे जिल्हे आहेत, कोल्हापूर, सांगली आणि सातारा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडतो. तर त्या पावसाला म्हणतात वडवाचा पाऊस. ठीक आहे, वडवाचा पाऊस. कुठले 3 जिल्हे, तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा. ही सुद्धा फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये कुठल्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो, तर खाऱ्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो. त्या पावसाला म्हणतात वडवाचा पाऊस. हा पाऊस सुद्धा मे किंवा जून महिन्याच्या स्टार्टिंगला, मे आणि जून या 2 महिन्यांमध्ये हा वडवाचा पाऊस पडतो. तर कोकणात जो पाऊस पडतो त्याला म्हणतात आंबेसरी किंवा आम्रसरी. ठीक आहे, त्यानंतर बघा, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मान्सून वारे. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, मान्सून वारे. तर मान्सून वारे हे जे आहेत हे 2 प्रकारचे आहेत, नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे. बघा, भारताच्या नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे, तर ईशान्य दिशेला नैऋत्य दिशेकडून जे वारे वाहतात, हा आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या या बाजूला कुठला समुद्र आहे, तर अरबी समुद्र. भारताच्या या बाजूला, ठीक आहे, हा आपला भारत. भारताच्या या बाजूला काय आहे, तर बंगालचा उपसागर. ठीक आहे, बंगालचा उपसागर. तर बघा, अरबी समुद्रावरून वाहणारे जे वारे आहेत, अरबी समुद्रावरून वाहणारे जे काही वारे आहेत, अरबी समुद्रावरून वाहणारे वारे, हे वारे नैऋत्य दिशेकडून वाहत येतात व संपूर्ण महाराष्ट्रात या नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून जवळपास 85% पाऊस पडतो. ठीक आहे, किती, तर 85%. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून महाराष्ट्रात 85% पाऊस पडतो. त्यानंतर बघा, ईशान्य मान्सून वारे. आता बंगालच्या उपसागरावरून वारे पहिले बांगलादेशामध्ये पाऊस पाडतात, त्यानंतर म्यानमारमध्ये पाऊस पाडतात, बांगलादेश, म्यानमार. त्यानंतर हे वारे ईशान्य दिशेकडून महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागात येतात. ठीक आहे, कुठल्या भागात, विदर्भाच्या भागात. म्हणजे विदर्भ हा महाराष्ट्राचा असा भाग आहे की जिथे नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे या दोन्ही मान्सूनच्या शाखांपासून पाऊस पडतो. हा सुद्धा आयोगाने विचारलेला एक क्वेश्चन आहे की विदर्भ या कोणत्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ईशान्य आणि नैऋत्य दोन्ही मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो, तर त्याचे उत्तर काय, तर विदर्भ या भागात. ठीक आहे, त्यानंतर बघा, कोल्हापूरमध्ये सुद्धा या बंगालवरून येणाऱ्या, म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याच्या एका शाखेमुळे कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडतो. म्हणजे कोल्हापूर हा महाराष्ट्रातला असा एकमेव जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे आणि वाळवाचा जो पाऊस होता खाऱ्या वाऱ्यांमुळे पडणारा, हे तिन्ही प्रकारचा पाऊस पडतो. तो एक जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. ही फॅक्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता या ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती असते, तर 10% आणि खाऱ्या वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती, तर 5%. म्हणजे असे एकूण 100% पावसाचे प्रमाण होऊन जाईल. ठीक आहे, 85% नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून, 10% ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून आणि 5% पाऊस हा खाऱ्या वाऱ्यांपासून पडतो. ठीक आहे, हे झालं आपलं मान्सून वारे. त्यानंतर बघा, प्राकृतिक रचना. आता बघा, प्राकृतिक रचना, आपण जेव्हा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग याचा अभ्यास केला त्यावेळेला आपण याचा अभ्यास डिटेलमध्ये केलेलाच आहे, पण इथे आपल्याला हवामानाच्या संदर्भात महाराष्ट्राचा प्राकृतिक अभ्यास करायचा आहे. म्हणजे हवामानावर या प्राकृतिक रचनेचा काय परिणाम होतो त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे, तर बघा, हा आपला आहे सह्याद्रीचा प्रदेश. ठीक आहे, हा कोकण, हा सह्याद्री आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे काय आहे, तर महाराष्ट्र पठार. ठीक आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडे काय आहे, महाराष्ट्र पठार. तर बघा, कोकणातले हवामान कसे आहे, तर बघा, आपण
महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार यानुसार काय बघितलं की महाराष्ट्राचं हवामान कसं आहे तर उष्ण प्रकारचं आहे. ठीक आहे, उष्ण प्रकारचे हवामान आहे. त्यानंतर ठीक आहे, उष्ण प्रकारचं हवामान सगळीकडेच राहील, पण हा जो सह्याद्रीचा भाग आहे हा उंचवट्याचा भाग आहे, त्यामुळे इथे काय होते थंड हवामान निर्माण झाले. ठीक आहे, सह्याद्रीच्या भागात हवामान कसे आहे तर थंड आहे आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान सुद्धा कसे आहे तर उष्ण आहे. त्यानंतर बघा इथे समुद्र किनारा जवळ असल्यामुळे दैनिक तापमान कक्षा व वार्षिक तापमान कक्षा दोन्हीमध्ये फरक फार कमी आहे. म्हणजे इथे हवामान कसे आहे तर सम या प्रकारचे आहे. ठीक आहे, उष्ण सम. आणि समुद्र किनारा जवळ असल्यामुळे बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हवामान कसे आहे तर दमट आहे. म्हणजे कोकणचे हवामान कसे आहे उष्ण सम आणि दमट. त्यानंतर बघा सह्याद्रीचं जे हवामान आहे हे कसं हवामान आहे तर थंड या प्रकारचे हवामान आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र पठाराचे हवामान कसे आहे उष्ण आहे. बघा आता कोकणचे हवामान सम. त्याच वेळेला आपण बघितलं होतं की महाराष्ट्र पठारावर जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ, म्हणजे कोकणापासून पूर्वेकडे जसे जसे जाऊ तसे हवामान कसे होत जाईल विषम होत जाईल. म्हणजे तापमानातील फरक जास्त होत जाईल. म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमानामध्ये फरक वाढत जाईल. ठीक आहे, म्हणजे आपण एक बघितलं होतं की जास्तीत जास्त तापमान कक्षा कुठे आहे तर नागपूर या भागात. नागपूर कुठे येते तर महाराष्ट्र पठारावर पूर्व विदर्भाच्या भागात नागपूरचे स्थान आहे. ठीक आहे, म्हणजे उष्ण विषम आणि कोरडे हवामान आहे. कोरडे हवामान का कारण समुद्र सानिध्य. बघा कोकण या विभागाला सागरी सानिध्य लाभलंय किंवा मोठा जलस्रोत उपलब्ध आहे, त्यामुळे या जलस्रोतावरून जे पाणी आहे त्याची वाफ होते आणि ते बाष्प इथल्या हवेमध्ये असतं. पण हा भाग समुद्र किनाऱ्यापासून दूर असल्यामुळे इथे बाष्पाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे इथले हवामान कसे आहे तर कोरडे हवामान आहे. हे झाले महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे हवामानावर होणारा परिणाम. म्हणजे कोकणाचे हवामान कसे आहे उष्ण सम आणि दमट. सह्याद्रीचे हवामान थंड आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पठाराचे हवामान उष्ण विषम आणि कोरड्या प्रकाराचे. ठीक आहे, आपण हे महाराष्ट्र हवामानावर परिणाम करणारे घटक बघितले. कुठले कुठले भौगोलिक स्थान. भौगोलिक स्थानामुळे कोकणचे हवामान कसे आहे कोकणचे हवामान सम आहे. त्यानंतर सह्याद्रीचे हवामान कसे आहे सम किंवा दमट म्हणू शकतो आपण, कारण की समुद्र सानिध्य लाभलं आहे त्याला, त्यामुळे दमट. सह्याद्रीचे हवामान कसे आहे तर थंड आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान कसे आहे तर कोरडे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा महाराष्ट्राचा अक्षांश विस्तारामुळे महाराष्ट्राचे हवामान कसे आहे तर उष्ण आहे. त्यानंतर सागरी वारे, खारे वारे आणि मतले वारे हे सुद्धा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक आहेत. त्यानंतर मान्सून वारे, नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे यांचा महाराष्ट्राच्या पर्जन्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर प्राकृतिक रचनेमुळे आपल्याला महाराष्ट्रात कशा प्रकारचे हवामान आहे हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आज महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास केलाय. बघा महाराष्ट्राच्या हवामानाचा आपल्याला यानंतर डॉक्टर त्रिवार्थांनी केलेले वर्गीकरण आणि कोपेन यांनी केलेले वर्गीकरण ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात पर्जन्य कसा पडतो, महाराष्ट्रात ऋतू कसे निर्माण होतात, उन्हाळा हिवाळा पावसाळा या ऋतूंची वैशिष्ट्ये, त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. बघा आता ही लेक्चर सिरीज अशीच कंटिन्यू सुरू राहणार आहे. मध्ये आपली जवळपास 1 महिन्याची गॅप झाली, काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे 1 महिना मी तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करू शकली नाही, त्यासाठी मनापासून सॉरी. तुम्ही आमची लेक्चर सिरीज आता आजपासून पुढे कंटिन्यू बघा. आधी आलेले 18 लेक्चर सुद्धा तुम्ही कंटिन्यू बघा. त्यानंतर आजपासून हे लेक्चर सिरीज पुढे कंटिन्यू चालू राहील.